brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नाही दिली अजून. दिली ना तुम्ही? जार नाही काढला. चेअर निघेल की आता? अहो मग दिली कसं म्हणता तुम्ही? चालत 10 रुपये 8 रुपये मग आता कसा मिळला काय? आता ते मूल करायलाच पुरत नाही. तुम्ही सांगताय की काय विश्वास का नाही एवढा? आता एवढं जाहीर केलंय, मिळेल विश्वास का नाही तुमचा? काय बारवासा नाही भाऊ. बदलून जातो कोण बदलू शकते बोलता बोलता? सरकार. कांदा एक नंबर आहे. मग कांदा झोपली सगळी. कांद्याला सगळी झोपली. चुकली. बरं ऐका घे, सरसकटचा मुद्दा जर तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत जर नियम अटी टाकत असाल आणि बाकीच्या मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज जर राईट ऑफ करत असाल, ती पण कुणाला सर्वसामान्याला माहित नसताना, तर मग काय अर्थ आहे त्याला सांगा बरं. नाही नियम अटी पाहिजेत, पण मग 2 लाखाचाच क्रायटेरिया काय लावला ना? सगळे शेतकरी काय 2 लाख किंवा त्याच्या खालच्याच अमाऊंट घेतील असं नाही ना. सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी करावी ही आमची पांडुरंग चरणी प्रार्थना. राज्याचं काल अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जो कर्जमाफीचा वादा केला होता तो पूर्ण केला. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी त्यांनी घोषित केली. या निर्णयाबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय वाटतंय ते आपण पाहूयात. अरे पाणी पाऊस कसा? पाऊस लय होता. हा आता यंदा पाणी आता गेला. आता काय आता पाणी आटून गेला. काय शेतात काय आहे? शेतात काय ज्वारी ऊस, हा कुठं कांद्याला बाजार नाही. होय. काल कर्जमाफी सरकारने केली माफी की? दिली. हा? दिली ना तुम्ही? जार नाही काढला. चेअर निघेल की आता? अहो मग दिली कसं म्हणता तुम्ही? म्हणजे अधिवेशन तसं नाही, ते अजून जार नाही तोपर्यंत दिले नाही. आम्ही सोसायटीचे चेअरमन आहे, आम्ही जे पाठवतो. अजून दिलीच नाही तर काय करता? काय काय सांगितलं? पात्र शेतकऱ्यांना सांगितलं म्हणजे काय? पात्र काय? पात्र म्हणजे थकबाकीदार हा आणि चालू बाकीदारांना अजून काय त्यांनी जे जार काढतील तेव्हा काय पण दिलं की आश्वासन दिलं ते अहो, पूर्ण केलं की? आश्वासन दिलं म्हणजे काय नुसतं अजून दिलं ना. जार आल्याशिवाय आम्ही काय खरं धरीत नाही. फायदा होईल की शेतकऱ्यांना याचा सर? काय फायदा होईल सांग. आता 2 लाख रुपयेपर्यंत म्हणल्यानंतर आपण नुसतं जे हे केलंय दिलंच नाही तर अजून काय. दिलं. आता काल घोषणा केल्या 1 मिनिटात तर जमा होणार नाही ना. अजून 1 महिना लागेल, आठवडा लागेल. जमा तर होतील की? मग झाल्यानंतर बरं. तुमची किती आहे? खर्च किती आहे सोसायटीचं तुमचं? आमचं सोसायटीचं कर्ज नाही. नाही. पाईपलाईनच आहे. किती कर्ज आहे? कर्ज लय राहते. मग आता 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या लोकांचं जे होतं, मग तसं तुम्ही बसताय का त्याच्यामध्ये? मग इतक्या 30 लाख 40 लाखाला बसून काय? हा? 30-40 लाख रुपये कर्ज बसून काय त्यात? नाही ना, तेवढं कसं बसेल? सांगितलं ना, सर्व 30 लाख 40 लाखाचा शेतकरी मोठा असतोय ना. हा. बारका शेतकरी किती असतोय? 1-2 लाख रुपये कर्ज असताना बारका शेतकरी असतोय. मग तुमचं एवढं मोठं म्हणजे मोठे शेतकरी आहे तुम्ही. मोठं कर्ज आम्ही केली पाईपलाईन, त्याच्याकडनं रुपये फायदा नाही. तर बाजार राहिला फेडलंच नाही ते. नाही फेडलं हा. कशामुळं? तिथं उत्पन्नच नाही तर कसं फेडणार? काय शेतामध्ये काय? ऊस होता, आता त्यातनं गेली ती मोठी पाईपलाईन. हा. वर्ष झालं रान खाली 5-7 लाखाचं नुकसानाचं ऊस ते टाकला मोडून त्यांनी. अजून ती पाईपलाईन त्याची पडली, खाली नाही गेली होय महाराष्ट्राला. आता त्या अमेरिकेबरोबर ट्रेड डील जी शेतीचा माल आपला तिकडे जी जायचा त्याला 0% म्हणजे आपला जाणार त्याला 18% आणि तिकडून येणाऱ्याला 0% ह्याच्यावरती आपल्याला काय परिणाम होईल का? आता काय सगळा परिणाम माझा द्राक्षाला कोणी खायना आणि केळीला कोणी खायनात. व्यापारी जायना न्यायनात कशाचं काय सगळं. कांद्याला बाजार नाही. कांदा आहे का आता रानात? कांदा आहे तसा ढिगार आहे, काढून ठेवला ढिगार आहे. काय दर चालू आहे सध्या? कांद्याचं चाललं 10 रुपये 8 रुपये. मग आता कसा मिळला काय? आता ते मूल करायलाच पुरत नाही. तुम्ही सांगताय की अहो एका कोणाला 100 रुपये पण दिली. आता काल घोषणा केली मामा, थोडस समजून घेतलं पाहिजे आपण. समजून पण तुम्ही सांगताना दिली ना. अनेक शेतकऱ्याला उलट विचारता कच काय झालं बरं आहे का कशाचं काय. आम्हाला कांद्याला सोलापूरला आणायला 100 रुपये खर्च आहे, हा काढायला 100 रुपये खर्च, 200 रुपये खर्च, गोणीचे येतात 150 रुपये. कसा मी 50 किलोचा गोणी काय म्हणता? गोणीच मोकळीची आले 40 रुपयाला भरायला. तुमचं किती कर्ज आहे? कर्ज नाही माझं आहे थोडं. होईल की तुम्हाला माफी मिळणार की? माफी कोणाला मिळते का नाही? काय विश्वास का नाही एवढा? आता एवढं जाहीर केलंय, मिळेल विश्वास का नाही तुमचा? काय बारवासा नाही भाऊ. कशामुळे नाही? बोलता बोलता बदलून जातो कोण बदलू शकते बोलता बोलता? सरकार. कशामुळे? पण काय वाटतं असं तुम्हाला? काय तसंच आहे ती नगाडीची. आता लाडक्या बहिणीचे पैसे आतापर्यंत दिले नाही. लाडक्या पहिले त्यालाच नादी लावलं निवडून आली. होय. हा
काय नाराज का दिसताय तुम्ही सगळे? कोण काय मला कळत नाही. सरकार एवढं देतंय तरी पण नाराज म्हणजे जर काय पोचत नाही नाराज नाही तर पोच नाही. कोण आहे तुमचे ते आमदार खासदार व्यवस्थित करत नाहीत काही सगळ्या गोष्टी? कसं काय करायचं ते? हा आणि राम शिंदे मग आता एक सत्यातले आहेत, एक बाहेरचे आहेत, तरी पण काय मिळणार नाही का? कर्जत जामखेड कर्जत जामखेड होय. आम्ही कर्जत तालुक्यातलं. काय सरकारला काय सांगाल तुम्ही? आता सांगा सरकारला सांगायचं तुम्ही काय सांगा? आता काय सांगणार आम्ही? काय सांगा की अहो, तुम्ही? काय जीआर काढलंच नाही तर दिलंच नाही काय ते काय सांगू? आमच्या हातात जर आलं जीआर समजला तर आम्ही सांगू बाबा हे 4 पैसे दिलेत. बरोबर आताचे इलेक्शन झाले सगळ्यामध्ये भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या. हा. मग कशामुळे मिळाल्या? आता कशामुळे मिळाल्या त्याचं उलट तपासणी कशाला? आता तेच वाटतात कोणाचं काय न कोण त्याचं काय काय करेल? कर्जमाफीचं काय आहे का तुमचं? किती कर्ज आहे? कर्ज आहे 20,000. मग आता तुम्हाला माफी मध्ये मिळेल की? काय सांगता येते देतात का नाही? हा? माफ करतात का नाही काय सांगावं त्यांचं? आता काल अधिवेशनामध्ये जाहीर केलंय ना, माफ होईलच की. होईल ना? हा? चालतंय. तुम्हाला काय वाटतंय असं होणार नाही? काय सांगावं त्यांचं उद्याचं? होय होय म्हणतात होतंय का नाही? खिशात म्हणजे बँकेत जमा झाल्याशिवाय खरं वाटणार खरं नाही. वाटत नाही काय शेतात काय तुमच्या आता? काय शेतात पाणी नाही काय नाही. पाऊस तर चांगला झालाय. पाऊस झाला पण पाणी कुठे? पाणी पाऊस पाणी? पडला की झालं पुन्हा पाणी कुठे? कुठलं गाव आहे तुमचं? आम्ही परांडा तालुका भूम परांडा. बोंब परांडा. आमदार तुमचे कोण आहेत? आमदार ही तानाजी सावंत. तानाजी सावंत. काय जोरात आहे की काम? हाय काम जोरात पण ती काय भांडणारा माणूस आहे की सरकारला चांगला? चांगला मनुष्य. मग कर्जमाफीच्या सरकारला काय सांगाल तुम्ही? काय वाटतंय तुम्हाला? काय नाही माफ हो असं वाटतं. वाटतंय हा. काय शेतामध्ये काय आहे? आता कांदे लावलेले दर कांद्याला 10 रुपये 8 रुपये. एवढं कमी? हा एवढं कमी शासनाचे दर आहे. हो. आता कर्जमाफीचं काल अधिवेशनामध्ये केलं, काय वाटतं? 2 लाखापर्यंत याचं अजून काय आमच्याकडे आलं नाही अजून. नाही येईल ना आता. आता तर काल जाहीर केलं ना. हा हा तर त्याचा कसा फायदा होईल? काय होईल? होईल ना, थोडाफार फायदा होईल ना शेतकऱ्याला. होईल फायदा. होईल ना. तालुक्यातलं आटपाडी तालुक्यात काय म्हणते? पाऊस पाणी चांगला होता, आता कसं आहे सध्या परिस्थिती? कसलं काय आहे कायला नाही सगळ्याला काय सारखं आहे का? नाही. काय शेतामध्ये काय लावलं शेतामध्ये डाळिंब लावले आता. आता हे उन्हाळ्यात जपून परत तिथनं परत अजून जपून म्हणजे आता धरलंय आता. आता धरलेलं आहे. आता काल कर्जमाफी 2 लाखापर्यंत सरकारनं जाहीर केली. काय कसं आहे त्याचं परिस्थिती? काय मला कल्पना नाही त्याची. मला लिहिता वाचता येत नाही. कर्ज तर असेल की बँकेचं सोसायटीचं काय? हाय हाय हाय. मग त्याचा झालं तर फायदा होईल की? तर आता बघूया काय आता कसं आहे मला काय कळलं नाही. नाही कळलं अजून? नाही मला कळलं वाचायला येत नाही लिहायला येत नाही. मग काय टीव्ही जरी बघितली टीव्हीवरती आकडे पडलेलं काय कळत नाही. माफी म्हणून सांगितलंय पण अजून झाले का नाही काय माहित आहे तेव्हा. काल सांगितलंय की माफी. कुठलं गाव? हा दळून दौंड. दौंड. हा कसं आहे? काय शेतामध्ये काय सध्या? काय सध्या ऊस कांदा कांदा एक नंबर आहे. मग कांदा झोपली सगळी कांद्याला सगळी झोपली. झोपले. आता काल कर्जमाफी सरकारनं 2 लाखापर्यंत केले. काय काय आता होईल ते आता ज्याचं प्रत्येकाच बसेल ते होईल आहे का नाही. त्यांचे काय असेल नियम त्याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत म्हटले. तुमचं काय आहे का कर्ज? आहे ना. होईल की फायदा? मग होईल होईल. तुम्ही आम्ही काय हा कांदा शेतातून काय कांदा कर्जाचं काय वाटतंय तुम्हाला? कर्जमाफी झाली पाहिजे माफी. 2 लाखापर्यंत काल केली ना. सरसकट झालं. सरसकट करायला पाहिजे. खरं 7-12 जे म्हणले होते कसं सरसकट परवड 30-30 लाख 40-40 लाख लोक आधीच्या सरकारने केलं की केली पण करणं योग्य आहे का एवढं? आता? बरं ऐका घे सरसकटचा मुद्दा जर तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत जर नियम अटी टाकत असाल आणि बाकीच्या मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज जर राईट ऑफ करत असाल ती पण कुणाला सर्वसामान्याला माहित नसताना तर मग काय अर्थ आहे त्याला सांगा बरं. आणि इथं तुम्ही अन्नदात्याला जर कर्जमाफी देताना नियम अटी टाकत असाल तर कसं करायचं सांगा बरं. हा उद्योगपती तुम्हाला भाकरी पिकून देऊ शकणार आहे का? कधीच नाही. भाकरी ही शेतीतनं आणि कष्टातनच निर्माण होणारी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्ही तिथं सरसकट तिथं तुम्हाला खटकतं बाकीच्या ठिकाणी तुम्हाला सरसकट चालतं. कसं आहे मग हे? हा
काय परिस्थिती आहे सध्या शेतकऱ्यांची? नाही, शेतकऱ्याची अगदी म्हणजे आता कुठल्याही कारणाने शेतकरी अडचण येतो. कधी कधी राजानं मारलं, पावसानं झोडपलं. आता इराण म्हणजे इस्रायलचं युद्ध आहे, त्याच्यामुळे सुद्धा अडचण येत आहे. केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात थांबली, कांद्याची द्राक्षाची थांबली, कांद्याची निर्यात थांबली. मग आधीच कांद्याला भाव 10 रुपये, आज आता निर्याती बंद झाल्यामुळं आणि अरब देशात आता कांद्याची खूप जास्त मागणी असते रमजानचा महिना असल्यामुळं. केळीची असू द्या, फळाची असू द्या, सगळा मुद्दा म्हणजे आपल्याला हे गोष्ट महत्वाची आहे आपल्यासाठी. आणि शेतकरी जगला तरच देश टिकणार आहे. तुम्ही काय म्हणून तुला सरसकट केली पाहिजे, पण सरसकट जर म्हणलं तर ह्यात मोठ्या राजकारण्यांचे तीच जास्त फायदे होतील ना. काय तर त्यात नियम अटी पाहिजेतच ना. नाही, नियम अटी पाहिजेत, पण मग 2 लाखाचाच क्रायटेरिया काय लावला ना. सगळे शेतकरी काय 2 लाख किंवा त्याच्या खालच्याच अमाऊंट घेतील असं नाही ना. मग बाकीच्या काय अटी लावा, फक्त 2 लाखाच्या अमाऊंट अशी अट लावून असं थोडीच होतं. तुमचं कोणतं गाव आहे? माझं बारामती गाव आहे. काय शेतीत काय आहे सध्या? बारामती म्हणजे सनद भाग आहे चांगला. सनद बाग आहे, पण आमचा जिरायतीच बाग आहे. तसा ज्वारी बाजरी अशी पिके येणारा कार्यक्रम आहे. दादांची उणीव जाणवली. दादांची उणीव अख्ख्या राज्याला इनडायरेक्टली देशाला जाणवतीच, ते सगळ्याला जाणवणार आणि इम्पॅक्ट होणार तो. आणि हे लॉंग टर्म असणार आहे. दादा म्हणजे कामाचा माणूस गेला अगदी आमचा, त्याच्यामुळे ना ही तोटे जे आहे ते भरून नाही येणार, वर्षानुवर्ष नाही येणार. कोणतं गाव? भंडारा डोंगर देऊ मावळ तालुका. काय शेती सध्या? शेतीमध्ये आता ज्वारी होती, हरभरा होता, आता काढून टाकलेला आहे. पाणी कसं आहे सध्या? पाणी भरपूर आहे आमच्याकडे. काल 2 लाखापर्यंत सरकारनं अधिवेशनामध्ये कर्जमाफीचं घोषणा केली. काय वाटतंय? त्याच्यामध्ये आमचा नंबर लागेल आणि चांगलं होईल. किती कर्ज आहे? माझ्यावर नाही काही खर्च, पण गरीब लोक किंवा गरीब शेतकऱ्यांना ते चांगली योजना आहे ना, गरिबांसाठी योग्य आहे ते. तुमचं? आमचं पण शेतकऱ्यांसाठी जर सरकार एवढं संवेदनशील जर असेल तर त्या सरकारचं आम्ही देखील कौतुक करतो. आणि शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी करावी ही आमची पांडुरंग चरणी प्रार्थना. आपण पाहतोय की पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, मात्र अद्याप खात्यावरती जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत काही शेतकऱ्यांचा विश्वास नाही. यांना आता आपण पाहिलं की या मामांनी पांडुरंगाला प्रार्थना केलेली आहे की जसं सरकारने शब्द दिलेला आहे तो शब्द सरकारने पाळावा. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.